एक उंदीर मामा एकदा एका जंगलात राहायला गेला. तेथे त्याला एक माकड आणि एक मांजर भेटले. मग त्या तिघांची चांगली मैत्री झाली. पण एके दिवशी त्या तिघांनी मस्त बेत करायचा ठरविला आणि खीर बनविण्याचे ठरविले. माकड म्हणाले, मी आणतो साखर. मांजर म्हणाले, तर उंदीर म्हणाला, तर मी आणतो तांदूळ. मग तिघांनी सर्व साहित्य जमा केले आणि खीर बनवायला घेतली. मग मांजरीने ढवळून ढवळून छानपैकी खीर तयार केली. खीरेचा मस्त सुगंध सुटला होता, पण खीर होती खूपच गरम आणि त्या सुगंधित खीरीला पाहून तिघांच्या तोंडाला पाणी सुटले. मांजराने विचार केला, खीर बनवण्याची मेहनत तर मीच घेतली आहे, तरी सगळी खीर मीच खायला हवी. माकड म्हणाला, चला चला, खीर थंड होईपर्यंत आपण मस्त अंघोळ करून येऊयात आणि मगच खीर खाऊयात. खीर बनवताना खूपच मेहनत झाली आहे, त्याच्यामुळे थकवा आला आहे. तर उंदीर आणि माकड आंघोळीस जाण्यास निघतात. तर मांजर बोलतो, मी तर फार दमून गेली आहे. मी थोडी झोपून घेते आणि खीर पण छान शिजवून घेते. तुम्ही जाऊन या, मग आपण तिघं मिळून मस्त कडवट खीर खाऊया. मग ते दोघे ठीक आहे असं म्हणून आंघोळ करण्यास निघून जातात. पण इकडे मांजरीच्या तोंडाला तर पाणी सुटलेले असते. ती थोडा विचार करते. हे दोघे गेले आहे, तर मी थोडी खीर चाखून बघते. असं बोलून ती थोडीशी खीर खाते. पण थोडीशी खीर खाऊन तिला काही मजा येत नाही. तिला अजून खाण्याची इच्छा होते. मग ती थोडी अजून खाते. असे करत करत ती पूर्ण टोपभर खीर संपून टाकते. मग तिच्या लक्षात येते, आता उंदीर आणि माकड आल्यावर काय करायचं. मग ती ते टोप आधी झाकले होते तसे झाकून ठेवते आणि लांब झाडाखाली जाऊन झोपी जाते. थोड्या वेळाने माकड व उंदीर तेथे येतात आणि मग खीर खाण्यासाठी पातेले उघडून बघतात. तो काय, खिरीची पातेले रिकामी. त्यांनी मग मांजराला विचारले, ए मांजरी, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मग माकड म्हणाले, असं कसं, आम्ही दोघं आता चालून अंघोळ करू, तूच खीर खाल्ली अशी. आपण एक खीर कोणी खाल्ली हे जाणून घेण्यासाठी ही घागर घेऊन नदीवर जाऊया. मग सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. मग तो त्यावर उभे राहिला आणि म्हणाले, वरची डोंगरी, मी खीर खाल्ली तर बरोबर घागरी. हो, घागर काही बुडाली नाही, कारण माकडाने खीर खाल्लेली नसते. मग उंदीर घागरीवर उभा राहतो व म्हणतो, पण घागर काही बुडाली नाही, कारण त्याने सुद्धा खीर खाल्लेली नसते. आता पाळी येते ती मांजराची. मांजर खरे तर खूप घाबरलेले असते. मग ते कसे त्या घागरीवर उभे राहिले व म्हणाले,
अगं पाण्यात बुडाली. कारण चोरून खीर खाल्ल्याने मांजराला शिक्षा मिळालेली असते. मग उंदीर आणि माकडाला तिची दया येते. ते तिला त्या पाण्यातून कसं बसं बाहेर काढतात. मग माकड म्हणतो, बघ माने माऊ, आम्ही तुला आमचा चांगला मित्र समजतो, पण तू तर धोकेबाज निघालीस. खीर राखायला ठेवली होतीस आणि स्वतःच ती खाऊन रिकामी झालीस. आता आम्ही तुझ्याशी कधी बोलणार नाही, कारण की तू खोटारडी आहेस. असं बोलून माकड आणि उंदीर तिथून निघून जातात आणि मांजर एकटेच राहते. शिकवण: नेहमी खरे बोलावे, खोटं बोलू नये.